जय खानदेश मंडळी. आज आपण ट्रेन समय चार जुलैनं भाग 7वा यानं तुम्हाला खूप इंटरेस्टिंग उदाहरणं दिले आणि मांगलं सिरीज ज्या देखील त्याचा प्रतिसाद कॉल मेसेज बिंद असते तसं एकदम बेस्ट वाटत की आपण काहीतरी नवीन उपक्रम गोरगरीबना पोहोचसाठी कारण होते ना मला रिफंड शुभेच्छासना नुसार राहणार तर त्या माणसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सक्सेस म्हणा समाधानी तुम्हासाठी खूप मेहनती राहणं पुढे लेसू प्रत्येक मला जो जो एस एस जी डी आर्मी पोलीस भरती जो करत असेल तेच लेवलवरती सोडवण्याची जबाबदारी म्हणजे ठीक आहे. टेन्शन नाही केलं. प्रत्येक सेशन दे का प्रत्येक लक्षात द्या का तुम्हाला प्रत्येक गोष्ट नवीन शिकायला भेटते. आपण ऐरणीमा क्लास चालू करणं उद्देश हा होता की आपला भागमा खानदेशी भागमा पूर्ण हिंदी ना उदाहरणं ज्या एस जी डी ना आर्मी राहतच एअरफोर्स नेव्ही ना त्या हिंदी भाषामध्ये समजतं. त्याच कारणासाठी आपली लाडकी भाषा ऐरणीमधून मी सगळं हिंदी उदाहरणं समजावून शिकडायला ठीक आहे. सीरीज कंटिन्यू है ठीक है। आज जरा से एक रेलगाड़ी 35 किलोमीटर की दूरी 60 मिनट में तय करती है, उसे 105 किलोमीटर की दूरी तय करने में कितना समय लगेगा. ठीक. आता ती 35 किलोमीटर दूरी कितना करानी 60 मिनिटात मग तिला कितलं करणं 105 किलोमीटर अंतर कितलं करणं हे कितला टाइम ठीक. आता 60 गुणिला 105 साधन सरळच काही लोड नाही. हा 60 गुणिला 105 भागीला ठीक आहे. आता 8 0 8 5 8 5 8 5 कोणत्याही संख्याला जर एकच स्थानी 0 किंवा 5 असेल त्या पूर्ण संख्येला किती भागदास 5 ने ठीक आहे. आता आपण 8 दिवस 8 0 0 5 7 35 5 1 कितला उरणार 2 12 5 60 करू शकत नसतो पण काही काही पोटली भाकर जमवते त्यासाठी सिंपल नंबर 12 5 60 7 5 35 आता 8 आहे 12 गुणिला 105 ठीक. कितना भाग दिया है 7 1 7 कितना होना 3 7 5 25 म्हणजे 5 7 5 ठीक. हा 12 गुणिला 5 समजलं ना. 60 गुणिला 105 भागिले 35 7 5 35 12 5 60 आता 12 गुणिला 105 होणार 7 1 7 3 उरणार जायत 35 7 5 35 ठीक म्हणजे 15 7 5 15 गुणिला 15 गुणिला 12 आता 12 गुणिला 2 15 2 30 चला 3 15 15 3 18 180. आता आपलं काय विचारलेलं आहे दूरी करने में कितना समय लगेगा 180 मिनिटात म्हणजे कितला तास 3 तास मिनिट मध्ये 180 मिनिटं तास मध्ये 3 सिंपल असते. देखा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन है. 2 रेलगाड़ियों की चालकों के पास 7 तास 5 कितना है 7 तास 5 मान्यता लिया. यदि दूसरी रेलगाड़ी 4 घंटे में 400 किलोमीटर की दूरी तय करती है तो पहली रेलगाड़ी की चालण्यात की आता रेल्वे गाड्या कितल्या दोन एक माना ए माना आय म्हणा बी त्यानं प्रमाण काय 7 1 आता जी दुसरी रेलगाडी दुसरं प्रमाण केलं 5 ठीक. दुसरी रेल्वेगाडी 4 घंटा आपल्याला 400 म्हणजे 400 किलोमीटर 4 4 1 4 म्हणजे तीन वेग कितला येणार 100 किलोमीटर पर आवर ठीक. ताशी 1 तास मध्ये 100 किलोमीटर ताशी पहिल्याने मग दुसरी रेल्वेगाडीला रेफरन्स दिल्यामुळे त्यानं प्रमाण लिहा मग 5 1 बरोबर 100 हा भागिले जाण काय तो गुणिले जाण भागिले ठीक. x बरोबर 100 भागिले 5 5 दोन्ही 10 शून्य वरती आता x ची किंमत किती होणी समजते का 4 घंटा मग 400 किलोमीटर म्हणजे 400 भागिले 4 ताशी किती दिले ते 100 किलोमीटर डन. मग दुसरी गाडीनं प्रमाण ते तास 100 दिलं ना मग तिनं प्रमाण घेतलंय 5 मग 5 1 बरोबर 100 मग x इकडे गुणिले भागिला 100 भागिला 5 20 5 100 x ची किंमत होती 20 तो पहिली रेलगाडी प्रमाण घेतले 7 x 7 दुनी 14
मस्त उदाहरण आहे. एक 735 मीटर लंबी रेलगाड़ी 48 सेकंड 48 235 मीटर लंबी सुरंग को पार कर जाती है. तू रेलगाडी की चाल न्यायात की. काय भानगड आहे, ज्यावेळेस रेल्वेगाडी प्लॅटफॉर्म, बोगदा आणि पूल इथे ज्यावेळेस क्रॉस करस त्यावेळेस ती रेल्वेगाडी तिने स्वतःला अंतर, उदाहरण जर प्लॅटफॉर्म दिला प्लॅटफॉर्म, बोगदा दिला ना बोगदा किंवा पूल दिला ना पूल, इससे लांब एवढं अंतर पार कर. अंतर आता काय करणार आपलं चार. चार म्हणजे काय, चार म्हणजे काय, वेग. वेग बरोबर अंतर भागिला वेळ. ठीक. अंतर कितलं येईल, 200 लांबी, 235 आणि 735. ठीक. 35 35 70. ठीक आहे. 500 200 900. पाच आणि पाच 10, 3 6 7 900. ठीक आहे. भागीला वेळ कितले तुम्ही 48 सेकंड. 1800. कारण किलोमीटर पर आपले मीटर पर सेकंद जमा करणं आहे ना. ठीक आहे. आपण पहिले जो वेळ आहे तो कसा म्हणजे सेकंद मध्ये. सेकंद आपण मीटर पर किलोमीटर पर करताना तिला मुद्दा 1805. ठीक. देखा उदाहरण 835 लिहायला घेतला. ठीक आहे. रेल्वेगाडी लांबी 725 अधिक सुरुंग लांबी 235. ठीक. रेल्वेगाडी लांबी किती, 725 आणि सुरुंग लांबी 235. ठीक. 35 25 90 60 आणि 700 म्हणजे 900. अंतर किलो 960. ठीक आहे. आता अंतर जर 960 तर ते किती मिनिट सेकंद पार कर आणि 48 आहे मीटर में आहे सेकंद. ठीक आहे. ठीक. आता आपल्याला काय करणार पडेल, चाल करणार. त्यांच्याकडे आपण एक मीटर पर सेकंद पडेल. ठीक आहे. 48 जुनी 96 वरती. आता 20 मीटर पर सेकंद होणार. पण आपल्याला चाल करणार आहे. जो रेल्वेला जो वेग राहतो कसा राहत, ताशी राहत. ज्या टाइमने मीटर पर सेकंद रूपांतर आपण किलोमीटर पर वर्षमा करतस त्यावेळी मीटर पर सेकंद आले 1805 ने. ठीक. 20 गुणिला 1800 5 चौक 20 18 चौक 72. गाडीला काय जातो 72 किलोमीटर पर. थोडं ते करेक्शन होतं. आता 735 नंतर 725. ठीक. काय उदाहरण एकदम बेस्ट है. एक रेलगाड़ी 75 किलोमीटर पर आवर्स की एक समान चाल से चल रही है. एक रेलगाड़ी तेना वेग काय आहे 75 किलोमीटर वेग आहे ताशी. 20 मिनिट में वह कितनी दूरी तय कर लेगा. ते 20 मिनिटामध्ये किती अंतर पार करेल. आता 1 तास मध्ये गेला 60 मिनिट. ठीक. 60 मिनिटामध्ये 1 तास मध्ये ताशी घेतली ती 20 मिनिटाची 60 गुरुला 75. त्यानं चाल काय 75. ठीक. शून्य का शून्य का बेक व बेतरिक 6 25 3 75. तिला वेग जाऊन माते किती दूरी 25 किलोमीटर. जरा समजला का देखा. एक रेलवे गाड़ी तीन वेग 775 है समान चालू. ठीक. चल रही है 20 मिनट में वो कितनी दूरी तय कर लेगी. जर ती तिनं ताशी वेग जर 75 आहे तर 20 मिनिटामध्ये कितले तय करेल. आता एक तास म्हणजे 60 मिनिटं म्हणून 60 लिहिला. हा 20 मिनिट हा जागा शून्य घ्या बेक वे व्यतिरिक्त 6 75 बाईकला 3 25 75. मग ती 20 मिनिटा किलोमीटर पार करी 25 किलोमीटर. ठीक आहे. देखा आता एक हा भाग हा या भागमध्ये तुमले खूप उदाहरण चेंजेस भेटणार.
तेना जो पुढला भाग राहील त्या भागमध्ये तुला खूप बेस्ट उदाहरणं शिकायला भेटतील. ठीक, भेटत पुढला लेक्चरले. तोपर्यंत जय खानदेश.